सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे आणि आज सोमवार 3 मार्च रोजी मी माझा उमेदवारी अर्ज या ठिकाणी दाखल केलेला आहे। कारखान्याची स्थापना कैलासवासी यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारातून झाली। आदरणीय पी.डी. पाटील साहेब व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आणि सुरुवातीपासून या कार्यक्षेत्रामध्ये असलेलं कमी ऊसाचं क्षेत्र याचा विचार करता कारखान्याच्या माध्यमातून काही लिफ्ट रिक्षा उभ्या करण्यात आल्या। आरफळचा कॅनॉल आला, धनगरवाडी हनबरोड योजनेपैकी हनबरोड योजना त्या ठिकाणी झाली आणि या सर्व परिस्थितीमध्ये ऊसाचं क्षेत्र सातत्यानं वाढतंय। जसजसं क्षेत्र वाढेल तसतसं कारखान्याची विस्तारावधी करण्यात आली। 7,500 टनाचा कारखाना आज 8,500-9 हजारांनी चालतोय। भविष्यामध्ये त्यामध्ये वाढ करून 11,000 टन दिवसाला क्रशिंग होईल अशा प्रकारचं क्रशिंग लायसन्स घेतलेलं आहे आणि 11,000चं ॲव्हरेज मिळण्यासाठी साधारणपणे 13-13,500 टन गळीत हे करावं लागणार आहे प्रत्येक दिवशी आणि तशा प्रकारची मशिनरीचं काम अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे। त्याच्या ट्रायल त्या ठिकाणी सुरू आहेत, मशीनच्या ट्रायल सुरू आहेत आणि गेले 50 वर्ष सातत्यानं या कारखान्यानं सर्वसामान्य सभासदांना शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका घेतली आणि हीच भूमिका पुढे घेऊन या निवडणुकीला आम्ही सर्वजण सामोरं जातोय। आमच्या पॅनलच्या सर्वांची त्या ठिकाणी गेले 2-3 दिवस चर्चा करतोय। अनेकांनी माझ्याकडे इच्छा व्यक्त केली आहे। काही जण अर्ज दाखल करतील, काही उद्या करतील, काही परवा करतील आणि नंतर विड्रॉलसाठी वेळ बराच आहे आणि त्यानंतर 21 तारखेनंतर हे चित्र स्पष्ट होतं।